फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतेल. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. फलंदाज बाद. थँक्यू झहीर शेख साहेब यांचं पुण्यात आगमन होतात आणि स्टुडंट 11 संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहेत. त्यांनी की पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि पहिला सामना रंगेल PCC वर्सेस यंग बॉईज वसेमध्ये. पहिला मॅच आहे जो सेकंड राऊंड मध्ये होणार आहे आणि विजय 555-6 आणि या मॅच मधला विजय संघ याच्यामध्ये मॅच होणार आहे. बॅट्समॅन राज मैदानावरती आलेत. बॉलर यावेळचा बॉल पुन्हा स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. विकेट जाण्याची शक्यता. ओ क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉलवरती. जेल घेण्याचा प्रयत्न. फेकी मात्र होते तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात संघाच्या धावा 2 धावा. बॅट्समॅन जितेंद्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. विनंती आहेत कार्तिक 11 आपला एक 12वा प्रतिनिधी पाठवा. यावेळचा स्ट्रोक पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न. जय विश्वकर्मा यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावलाय. जयने घेतली कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. गॉन. मैदानावरती विकेट आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या धावा आहेत. एकूण धावा 2 धावा. विकेट मैदानावरती गमावल्यात आतापर्यंत जुदानी 11 संघानं 2 विकेट गमावल्यात. ओ शॉर्ट बॉल होते. पोझिशन मध्ये आले बॅटर. मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. विशाल न्यूमॅन इन मैदानावरती दाखल झाल्यात. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या पद्धतीने नाही पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ संपला. धावा आहेत धावफलकावरती 2. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतायत. बॉलला खेळले गेले आहेत. 1 धाव मात्र मैदानावरती येत आहेत. थँक्यू सो मच गणेश कक्कड सर आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि धावा धावफलकावरती आहे 4. लास्ट बॉल. यावेळचा बॉल बॅटची एज होती. चेंडू पाठीमागे. जय विश्वकर्मा याच्या हातामध्ये मात्र पुन्हा आता झेल घेतला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मात्र गमवावी लागलाय. या षटकामध्ये जीवदानी 11 संघानं 3 विकेट आहेत. त्या 3 विकेट मैदानावरती गमावलेल्या आहेत. धावा धावफलकावरती 4. थँक्यू. ऋषिकेश मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आल्यात. ओहो सेकंड ओव्हर ऋषिकेश. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि ते बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. आज जर पाहिलं तर मैदानावरती कार्तिक 11 संघ ज्या खास करून आशेनं मैदानावरती उतरलेले आहेत. चांगली गोलंदाजी करणं पसंत करतायत आणि ऋषिकेश यांच्याकडे प्रचंड वेग आहेत आणि वेग असताना देखील मैदानावरती जो बॉल पडला तो खाली राहिला. ही मात्र विशेषतः आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावा धावफलकावरती 4. फुलटस बॉलला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षकाला मात्र निवडलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक कॅच. माघारी मात्र परतावं लागेल आणखीन एका बॅटरला. फलंदाज बाद. गॉन.
नवीन बॅटर सुमित मैदानावरती येत आहेत. पुढच्या मॅच मध्ये पुण्यात आपण पाहिलं तर दोन संघ असणार आहेत, पीसीसी आणि यंग बॉयज वसई. या दोन संघादरम्यान महत्त्वाचा मॅच आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. चला नवीन बॅटर मैदानावरती सुमित येत आहेत. पुढचा बॉल ऋषिकेश. ओहो फटका, वॉट शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. सुमित यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार, 6 रन. सुपला शॉट, लोकांचा डाव आहे का? थँक्यू. सुपला नाही परंतु जो काही मारलाय तो खूप छान मारलाय. मैदानावरती सध्या सुमित यांच्या बॅटमधून विस्फोटक षटकार. आक्रमण पुन्हा करण्याचा प्रयत्न, बॉलला कळला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिसफील करताना पाहायला मिळाले आणि पाता पाता चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जातोय. पंचांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. 2 धावा तर धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धाब्यांवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागणार आहेत. धफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 12 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र लगावला गेला. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 4 धावा धफलक्यावरती आहेत, 12. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. गोटंकल स्मृती चषक. पुण्यात मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऋषिकेश यांनी मात्र बॉलला अडवलं गेलं. धावा धफलक्यावरती आहेत 12. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित आपण पाहतायत गोटू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4 सीझन 4 आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन असलेली स्पर्धा, रबर बॉलची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण आज पाहत आहात. धावा धफलक्यावरती आहेत 12. यावेळचा बॉल पुण्यात मात्र हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धफलक्यावरती आहेत 13. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात जिथे 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. थँक्यू. आपल्या नारंगी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, आमचे जवळचे अगदी मित्र संतोष पाटील बंधुदादा यांचं आगमन झालं. वेलकम, आपलंही स्वागत आहे. गोटू अंकल स्मृती चषक 2024 मध्ये संतोषजी पाटील बंधुदादा आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा धफलक्यावरती आहेत 13. 6.50 ची सरासरी आहेत, ती मात्र सध्या मेंटेन केली गेली मैदानावरती टीम जीवदानी 11 संघाच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावरती आदरणीय हसनबाई देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. गोटू अंकल स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. नंदन, ओहो प्रचंड वेग मात्र नंदन यांचा आपल्याला पाहायला मिळाला. नंदन विश्वकर्मा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होत असताना पाठीमागे आपण पाहिलं तर जय विश्वकर्मा आहेत. धानिव संघासाठी क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत, सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा स्ट्रोक, ओहो व्हॉट अ स्ट्रोक. सुमित एका वेगळ्या अंदाजामध्ये सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय आणि सुमित यांच्या बॅटमधून षटकार, 6 रन. थँक्यू. आणि मला तर वाटतं की सुमितनं 2 मॅच इथे स्कोरिंग केली होती सकाळी, त्यामुळे कदापि त्याला हाही फायदा झालाय. 2 मॅच मध्ये सुमितनं स्कोरिंग केली होती आणि स्कोरिंगचा इफेक्ट असतो. कधी कधी स्कोरिंग मध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सुमित सध्या मैदानावरतून अफलातून बॅटिंग करतोय आणि त्याच्याच बॅटमधून षटकार येत आहेत. फुलटच बॉल आहे, पुन्हा मैदानावरती खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक, ओहो व्हॉट अ कॅच. चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय. शोएब ने चांगला कॅच घेतलाय. मोफास 11 वसे पाटील टीमचे खेळाडू आहे शोएब आणि शोएबने कॅच घ्यायचा असताना बॅटर आउट, गॉन.
थँक्यू. चांगली बॅटिंग सुमी, त्यांची बॅटिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. ठाण्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. धाबा बनवण्याचा प्रयत्न लोअर फुलटस बॉलला मात्र बाद होताना आपण त्यांना पाहिलेला आहे आणि नंदनच्या अगेन्स्ट त्यांनी षटकार खेळला होता, हेही महत्वाचं होतं. यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. धावा आहे धावफलकावरती 20. नवीन बॅटर रफिक मैदानावरती दाखल होत आहेत. स्टुडंटचे अगदी जुने खेळाडू मिलिंद जाहीर साहेब यांचंही आगमन होत आहेत. आपले स्वागत आहेत आणि विनंती असेल आपल्याला आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्टुडंट 11 आजपर्यंत भरपूर सारे खेळाडू घडवलेले आहेत आणि संपूर्ण विरारमध्ये या नावाची चर्चा सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्टुडंट 11 संघ जर म्हटला एक भरगच्च संघ म्हणून त्यांची ख्याती होती. यावेळी बॉलला मात्र आपण पाहिलं तर हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षकाने कॅच सोडलाय. 1 रन मैदानावरती मिळवलं. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. एका जायवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 रन टीम जीवदानी 11 संघाच्या. फटका रफिकच्या बॅटमधून खेळला आहे. 1 धाव तर मैदानावरती सहजरित्या मात्र घेतली गेल्या आहेत. दुसरा रनचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि पाहता मैदानावरती 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतं. 3 ओव्हर नंतर धावा धावफलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जीवदानी 11 संघाच्या 24 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. ऐकूयात एक संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे थँक्यू. चला 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा 26. पुढील मॅच साठी टॉस साठी 2 कॅप्टन पीसीसी आणि यंग बॉयज वसई. विघ्नेश एका बाजूला असेल कॅप्टन. यावेळीचा बॉल जर आपण पाहिला तर प्रचंड बन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु लेग देखील भटकलेले आहेत. पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील. पुढचा बॉल यावेळी करेक्ट स्ट्रोक मैदानावरती खेळला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केला गेला. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धाव्यासाठी वायाच होतं, परंतु बॅटर रफिकनं मात्र थांबवलंय. 1च धाव मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल देवाचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. अतिरिक्त धाव मात्र मैदानावरती मिळत असताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 1 ने वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पुढचा बॉल यावेळी या बॅटची एज आणि टेकन जय विश्वकर्माने घेतलाय. कॅच रफिक माघारी परतले. गॉड सोनू यांच्या बॅटमधून 1 6 आला. गुरुजी संख्या यांच्याकडून 5000 रुपयाचा प्राइज असणार आहे. एका 6 साठी 5000 आहेत. चला हा अजून काही विशेष पारितोषिक पण आहे. ओहो प्रचंड वेग पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 29 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 29 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 2च बॉल हाताळल्यात. योग्य 2च बॉल हाताळल्यात देवा यांच्या माध्यमातून. कडक स्ट्रोक खेळल्या मैदानावरती. चेंडू मात्र आपण पाहिला तर त्या ठिकाणी 1 रन मैदानावरती घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रकारचा धोका पत्करत नाहीत. एका धावेवरती समाधान व्यक्त करतायत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या एकूण धावा आहेत 30 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावा.
पुढचा मॅच असेल पीसीसी वर्सेस यंग बॉईज वसई. मोठी मॅच. ओहो, यावेळी स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय का? तर यस, डेफिनेटली क्षेत्ररक्षकाला निवडलाय. कॅच कॅरी केलाय, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन, गॉन. दोन बॉलचा खेळ मैदानावरती आता बाकी आहेत. 9व्या क्रमांकाचे बॅट्समॅन सध्या मैदानावरती येत आहेत. अमोल मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आहेत अमोल. ओहो, यावेळचा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेतली गेल्यात. एक धाव मात्र मैदानावर. ओ, आणि रनिंग जर पाहिलं तर सोनू यांची रनिंग वेगाने आहे. रनिंग बिटवीन द विकेट. आणि का स्ट्राईक घेतलं तर 5,000 रुपयाचा सवालही आहे. 5,000चा सवाल आहे. आणि विजय रेड्डी यांच्याकडून 2,000 आहेत. म्हणजे एकूण 7,000 आहेत एका 6 साठी. आता गोलंदाजाशी कदापि कॉम्प्रो केला तर सोनू होऊ शकते ह्या गोष्टी. 7,000चा सवाल आहे. पाहूया शेवटचा बॉल. धावा 31. ओहो हो, फुलटस बॉल खेळलाय. षटकार नाही परंतु चौकार खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि सोनू यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. आता सोनू म्हणतायत संपूर्ण नको 7,000 पण अर्धे तरी द्या, निदान 3,500 तरी द्यायला हवे. एवढा चांगला फटका त्यांनी खेळला होता. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 35 आणि विजयासाठी लक्ष आहे 36. 36 धावांचं लक्ष असणार आहे. तोपर्यंत आपण करूया टॉस. आणि टॉस साठी कॅप्टन असतील पीसीसी आणि त्याच्या अगेन्स्ट असेल यंग बॉईज वसई. पीसीसीला विनंती आहे येताना जे काही नियमावली आहे, जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते आपण सोबत घेऊन टॉस साठी येणार आहात ही तुम्हाला विनंती असणार आहे. पीसीसीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हा. आणि त्याच्या अगेन्स्ट यंग बॉईज वसई विघ्नेश साकलतुडे. चला कॅप्टन. हा, एका बाजूला पीसीसीचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. दुसऱ्या बाजूला यंग बॉईज वसई विघ्नेश. चला यंग बॉईज विघ्नेश कॅप्टन विघ्नेश साकलतोडे या. टॉस करून घेऊयात. टॉस करून घ्या. टॉस. चला या यंग बॉईज वसई कॅप्टन या. चला विघ्नेश. हे दुसरं कोणी असेल तर या पटकन या. दुसऱ्या बाजूला असेल पीसीसी चा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एक चांगली मॅच या दोन संघादरम्यान बलाढ्य मॅच असणार आहे आणि बलाढ्य सामना असणार आहे. चला विशाल आहेत एका बाजूला कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश. दोन जवळचे मित्र पण आहेत. आणि आता नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मी हुसेन शेख साहेबांना विनंती करतो आपल्या शुभसे टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विघ्नेश साकलतोडे आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटील.
हेड म्हटलं गेलं आणि हेडच आलेला यानी की टॉस जो आहे तो या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या बॉईज फसईनं जिंकलेला आहे. विघ्नेश काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग. समोरचा संघ पहिला मॅच चांगल्या पद्धतीने जिंकलेला आहे, तर या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न? कमीत कमी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. प्लेइंग 11 मध्ये तोच संघ असेल की पुन्हा काही चेंजेस? सेम संघ असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विशाल पाटील आहे दुसऱ्या बाजूला. विशाल, टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? नक्की क्षेत्ररक्षणच केलं सर. आता बॅटिंग करताना मागच्या मॅचमध्ये यंग बॉईजनं गोलंदाजी चांगली केलेली आहे, मग त्यांच्या अगेन्स्ट किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या मॅचमध्ये काही बदल? सेम टीम. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला आपण देऊयात. टॉस या ठिकाणी मात्र संपन्न झालाय आणि टॉस जिंकलं यंग बॉईज वसईनं. यंग बॉईज वसई विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भरत मोरे सर. थँक्यू. येस, थँक्यू. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. घेऊन जातोय सरळ या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी कार्तिक 11 संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिला होता. आता तो बॅटिंगच्या ॲक्शनमध्ये आहे आणि गोलंदाजी करत असताना आई जीवदानी आखू टप्प्याचा चेंडू हुक केलाय, चेंडूला चेंडू फेकून दिलाय, फक्त 2 धावा. रुको जरा सबर करवाली कहाणी आणि त्यानंतर मोठ्या मेहनतीचं फळ फक्त 2 धावांच्या रूपानं. धावांचा पाठलाग करायचा 36 4 षटकांमध्ये, म्हणजे 9च्या सरासरीने धावा बनवायच्या. 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. प्रणय हो जय विश्वकर्मासाठी हा चेंडू उजव्या बाहेर आणि चेंडूला मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गो टू अंकल स्मृती चषक 2024 सीझन 4 पर्व 4 आपण पाहतात आणि या 4थ्या पर्वामध्ये तोच हाफ खेळवला जातोय. एक वसई हाफ आणि दुसरा ओपनचा हाफ. वसई तालुका ओपनचे आज सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 संघ पार्टिसिपेट करत असताना आजच्या दिवसामध्ये दिसलेत आणि त्या 10 संघांमधून आजचा कोणता संघ फायनलमध्ये दाखल होणार आहे हे संध्याकाळी आपल्याला माहीत पडेल. झडमर टाकण्याचा प्रयत्न, कोलर टप्प्याचा चेंडू होता, परंतु तो चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल इथे एकदा तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते. 36 तितक्या मोठ्या धावा नाही आहेत, परंतु या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये 16 धावा ज्या बघितल्यात त्या 16 धावाला बघितल्यानंतर थोडंसं धाडस बनतंय की ते 36 धावांना वाचवण्याचं. आई ज्योतानीचे सर्व खेळाडू या ठिकाणी सातत्यानं सराव करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे या धावांना वाचवण्याची. परंतु वसई तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव स्ट्राईक हँडला आपण बघतोय. वाईडची सांगता होतीये. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा झालाय आणि ते मोठं नाव म्हणजे विकास दुबे काजू. खूप मोठी चर्चा मध्यंतरी 2017 नंतरचा जर काळ आपण पाहिला त्यावेळेला सँडी स्पोर्ट्सच्या नावाने हा संघ खेळ चालवत असताना काजू यांनी अनेक स्पर्धा आपल्या संघाच्या नावे केल्या. तर यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे सुमित, परंतु सुमितची धाव समित ठरली आहे, काहीतरी सीमित राहिली आहे आणि त्यामुळे तिथे झेल खाली पोहोचू शकले नाही. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्मा दानूच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. ते सुद्धा एक वसई तालुक्यामधील प्रसिद्ध नाव आणि त्यामुळे कार्तिक 11 संघ या सामन्याला आपल्या बाजूने झुकवणं जाणतोय आणि असं असताना लोअर फुलटॉस बॉलला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक, षटकार, 6 धावा. थँक्यू टू से. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. पुढील चेंडू जयसाठी. जयने पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केलंय, फक्त 2 धावांसाठी. 2 धावा मिळतील. अमोल गोलंदाजी मार्कवरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार या मॅच मधली पूर्णपणे हवा काढून देणारा ठरलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत. हो क्या बात आहे. फिंगर रोल केले होते परंतु पुढे ते दिसून आले आणि त्यामुळे जयने वेट केलं आणि असं असताना चांगली फिल्डिंग. सोनू पूर्णपणे ऍक्शन मध्ये.
सोनूवरती ज्यानी ज्यानी कोणी पैसा लावला होता एका क्षणाला शेवटच्या चेंडूवर तो धाकधुकी वाढवणारा क्षण होता आणि सर्वांचं नशीब बलवत्तर म्हणून चौकार आला. सोनूने कॅच घेतली तर विजयकडून 500 रुपये. सोनूवरती खूप जणांचं प्रेम आहे. या वेळेला काजूच्या बॅटमधून मोठा प्रहार आणि आता चुकणार नाही. चेंडू निघून गेला. मिड विकेट क्लिअर करत असताना सीमारेखा पार षटकार. विकास दुबे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अमोलचा हा चेंडू लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही. चांगले फिल्डिंग चांगलं बॅक केलंय. स्टुडंटची तिसरी टीम आहे आईजुदानी. 2 संघ खेळले त्यानंतर आता आईजुदानी संघ खेळतोय. अपेक्षा तर सर्वांना आहेत की आपला संघ जिंकावा. त्यामुळे स्थानिक प्रेक्षक हे सपोर्ट करत असताना आईजुदानीला पाहायला मिळतात. परंतु कार्तिकेयन हा संघ सुद्धा काही कमी नाहीये. चांगली गोलंदाजी केली होती आणि आता बॅटिंग करत असताना चांगली छाप सोडली आहे. जय विश्वकर्माचं लक्ष 2 धावांवरती आहे. कारण जवळजवळ 3 एकच आले का आता एकच आहे. सिंगल. वेट 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 सर 1 आहेत की 2 आहेत. सिंगल आहे तर स्ट्राईक रोटेट करावे लागेल. येस तो 1 रन आहे म्हणजे तो 1 धाव आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट केली जाईल. धापलकर ती धावा 26-26 आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. अमोलने आतापर्यंत षटक हातात असताना 1 षटकार खर्चिक केला आणि त्या व्यतिरिक्त 3 सिंगल 1 डबल असं गोलंदाजी पृथक्करण आहे. लास्ट बॉल. अखो टप्प्याचा चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला होता. जोर दिला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो फेकेपर्यंत मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याला सुद्धा चेंडू हातामध्ये लवकर कॅप्चर करता आला नाही. गॅदर करता आला नाही. त्यामुळे एकदा कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती टीम कार्तिकेयन या संघाच्या. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव. लेग बाईच्या रूपाने येते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. एक सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कार्तिकेयनचा संघ पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा मोठा संघर्ष हा दिसत नाहीये. परंतु हितेश सहानी म्हणजेच रबाडा यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आल्यात. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. इथून येणारे सर्व चेंडू जर निर्धाव हाताळले तर कहाणी बनू शकते. 1 धाव धावून कंप्लीट. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थांबून सुद्धा 2 धावा कंप्लीट झाल्यात. हळूहळू विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय कार्तिकेयनचा. टॉस झालाय आणि यंग बॉईज वसई टॉस जिंकून त्याने फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगसाठी PCC 5 पायरी क्रिकेट क्लबला आमंत्रित केलं. मोठा फटका या वेळेला जय विश्वकर्माच्या बॅटमधून विनिंग षटकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय कार्तिकेयन या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय आईजुदानी 11 या संघाला. हार्ड लक टीम. खूप चांगला खेळ आपण सुद्धा दाखवला त्याबद्दल आपलं कौतुक. PCC कर्णधार सर्वप्रथम आपण